खेड तालुक्यातील भीमाशंकर मंदिर महाशिवरात्रीला भाविकांसाठी बंद राहणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे। देशातील 12 ज्योतिर्लिंगांपैकी 6व्या स्थानी असणाऱ्या खेड तालुक्यातील डाकिना भीमाशंकर मंदिर परिसर विकास आराखड्यातील 288 कोटी रुपयांच्या कामांना वेग आला असून गेल्या 9 जानेवारीपासून मंदिर भाविकांसाठी पूर्णतः बंद करण्यात आले आहे। जिल्हा प्रशासनाने येत्या 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्ताने 12 ते 18 फेब्रुवारी या कालावधीत भीमाशंकराच्या दर्शनासाठी मंदिर दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला होता। मात्र सध्या भीमाशंकर मंदिरासमोरील सभामंडप पूर्णतः काढून टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आल्याने सध्या यंत्राच्या सहाय्याने नव्याने सभा मंडपाची कामे करण्याची तयारी करण्यात येत आहे। मंदिर परिसरात भाविकांना जाणे अशक्य होणार आहे, तर सध्या पायरी मार्गावर मुख्य प्रवेशद्वाराचे काम अंतिम टप्प्यात आले आहे। दर्शन पायरी मार्गावर दोन्ही बाजूची अतिक्रमणे काढून त्या ठिकाणी भिंत उभारून पायरी मार्गाची कामे सुरू असल्याने येणाऱ्या भाविकांना याचा त्रास आणि अडथळा होऊन जीवितास धोका निर्माण होणार आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने जाहीर केल्याप्रमाणे महाशिवरात्री निमित्ताने भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी खुले करण्याचा निर्णय मागे घेण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले असून महाशिवरात्रीला मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून भाविकांनी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांनी केले आहे।